की मंदिरामध्ये आपले पुजारी आपले भक्त त्याची आराधना करताना फुल कपड्यामध्ये असतात का? मी कुठल्या संस्कृती धर्माविरुद्ध मी धर्म मानणारा माणूस आहे. मग जरांगे जर म्हणत असतील पॅन्टवर तो गेला अश्लील हावभाव केले, तर मग कुंभमेळ्यामधले आपले सर्व साधू मंडळी आपल्या धर्माचे भक्त मंडळी कुंभमेळ्यामध्ये जातात, ते जरांगेला दिसले का? आणि मग त्याच्यावरती आरोप करायचे का? मला वाटतंय जरांगेच्या मानसिकतेवरती परिणाम झालेला आहे. जरांगे हा मनोरुग्ण आहे. मीडियाला माझे हात जोडून विनंती आहे, तुम्ही एक 8 दिवस त्याला विश्रांती द्यावी मनोज जरांगेंना. त्यांना मानसिक उपचार घेण्याची इस्पितळात आवश्यकता आहे. तुम्ही त्यांना त्रास देऊ नका. सकाळी दुपारी संध्याकाळी तुम्ही काय मीडिया ट्रायल लावलंय? अरे जो माणूस संविधानिक बोलत नाही, जो माणूस इतर माणसाचा आदर करत नाही, जो माणूस ओबीसीच्या प्रत्येक नेत्याच्या विरोधामध्ये काही ना काही कारणानं त्याला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करतो. कधी त्याच्या अजेंड्यावर छगनरावजी भुजबळ असतात, कधी त्याच्या अजेंड्यावर गोपीचंद पडळकर असतात, कधी त्याच्या अजेंड्यावर पंकजाताई मुंडे असतात, कधी त्याच्या अजेंड्यावर धनंजय मुंडे असतात, आणि कधी त्याच्या अजेंड्यावर ओबीसी आरक्षणाची बाजू मांडणारा, आता मी माझं वैयक्तिक वगैरे बोलतोय असं तुम्हाला वाटेल, लक्ष्मण हाकेवरती 5 वेळा फिजिकली अटॅक करणारा हाच मनोज जरांगे आणि त्याचे चेले चपाटे कार्यकर्ते. लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावरती जोरदार निशाणा साधलाय. कैलास बोराडे प्रकरणावरून जरांगेंनी व्हिडिओ दाखवत टीका केली होती. यालाच उत्तर देताना हाके म्हणाले, मनोज जरांगे यांना उपचाराची गरज आहे, त्यांना आराम करू द्या.